आपल्या गाडीत बसले 39 आणि त्या गाडीत बसले 32 लिटर डिझेल. म्हणजे कितीचा फरक पडला बघा. 6 लिटर आणि एमपी बॉर्डर पास झाले. आता येताना त्याला काही 1 रुपया दिला नाही. भावानं 2-2.5 किलोमीटरची लाईन होती. कशी बशी रॉंग साईड टाकून आलोय बघा. ताज्या पैसे चटक लागल्या नाशिकरासनी. ताजा पैसा पाहिजे तरकारीचा. आम्ही वर्षात 1 बंडल घेते, तुम्ही महिन्याला घेताय. टेलरवाल्यानं काय खेळ केलाय, माल पाडून बसलाय. अहो मस्त पैकी आंघोळ ओरखली, टकाड्याक झाला खाऊन. आता चाकलला पोचलोय आणि बघू शकता जाम लागलेला आहे. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. तो एपिसोड सध्या खूप मोठा होत होता, त्यामुळे म्हटलं तो इथंच संपवा, नवीन एपिसोड चालू करावा. त्यामुळे एक नवीन एपिसोड चालू केलाय. तर प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आपण पोहोचलोय आता रतलाम पासून इंदोर रोडला लागलोय आणि आता इथून पुढे जाऊन आपल्याला कालघाटला राईड घेऊन पुण्याच्या दिशेने निघायचा आहे. तर मस्त असा आपला प्रवास चालू आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करूया नवीन व्हिडिओला सुरुवात. भावना लागलोय आपण इंदोर बंबई रोडला. हा राईटला गेला इंदोरला, लेफ्टला गेला मुंबईला. आला वाघ आपल्या एरियात. आता काय टेन्शन नाही. आता पुढे कुठेतरी जेवण करू. भूक लागली राव. 8 वाजले. डिझेल एक टाकायचं, टाकी फुल करू आणि भोंगा फाईट पोचू पुण्याला. उतरायला एक नवीन रोड केलाय का नाही, लय भारी वाटतं या रोडने. त्या रोडने धान 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 आपटीत. ह्या रोडने एकतरी सगळे स्पीड ब्रेकर आहे ती. त्या घाटात पण स्पीड ब्रेकर होती. इकडे एक स्पीड ब्रेकर नाही. एक नंबर झान 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 पाठ दिवशी गाडी उतरते इकडनं. इकडून चढायला केलाय, इकडून उतरायला केलाय. ओके मी सांगतो, कसली भारी गाडी आली राव. तिचा अर्धा तास जायचा कायम बोंबा बोंब असा. एक नंबर निर्णय घेतलाय रोडचा. भरपूर दिवस झाला चालवून, पण एक नंबर आहे. डोंगर पोखरून सगळा रोड केला घाटात. डावणीच आहे सगळा. महत्वाची म्हणजे डिझेल टाकी लागल्या, कांडी लागल्या चमकायला. आता दामनोचा कंपनीचा पुढे पंप येतोय, तिथं थांबू. काच पण क्लीन करायचा बघा, सगळी घाण आहे. काच जरा फडकं मारू, काटक करू आणि डिझेल टाकून लगेच निघू. आलाय पंप आता. भाऊना दामनोच्या कंपनीच्या पंपावर थांबले, डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे. तोपर्यंत आपण काच मारूया. तो कवा मारायचा तोपर्यंत आपण मारूया. ह्या बाराडीत पाणी आहे का, काच मारूया. चला. आपल्या गाडीत बसले 39 आणि त्या गाडीत बसले 32 लिटर डिझेल. पण कितीचा फरक पडला बघा. 6 लिटरचा फरक पडला. 7 लिटरचा फरक पडला. 7 लिटर आला. ती जुनी गाडी आपली चांगली आवृत्ती येत होती. तिला पडत होतं 22-23. हिला नाही पडत तेवढं. कंटेनर मुळे पडत नाही, ती ओपन गाडी आहे. चला निघूया. डिझेल टाकी झाली फुल. 14चा आवरे दिले भावना. याला गाडीने माल 300 किलो चालले दिल्ली मुंबई हायवेला. रेटलेली पण नाही. 70-75 चालू आहे. आवरेज का दिलं नाही गाडीनं? ऑइल बदली गेल्यापासून आवरेज का दिना झाले? आवरेज दिलं पाहिजे. ऑइल बदली गेले. आपल्या गाडीचा उलटा आहे. आवरेज दिना. 14 कशी काय आली आवरेजला? पाप एवढं कमी शक्यच नाही. काय ते विषय झालेला आहे. एक तर डिझेल कमी बसला असेल फुल करताना. मला वाटतं कमीच टाकलं त्यानं. 2-3 लिटरचा तरी फरक पडला असेल, कारण 16च्या खाली येत नाही आपली कधीच. कशी काय आली काय माहिती. त्या गाडीला 22-23 अवरेज पडलंय त्या गाडीत. अरे आपलं कुठं 16च्या अगरबत्ती. तर काय विषय नाही. आता टाकी फुल गेली. आता डायरेक्ट पुण्यातच. तर चलो ज्योतिबाच्या नावानं चांग भले
जय श्री महाकाल. झाली सुरुवात पुण्याच्या दिशेनं. त्याला काय झालंय मध्येच बंद पडलाय. चला जाण 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 जाऊ पुढे. आता भुका लागल्या त्या पोटाला. पहिलं पोटाचं बघितलं पाहिजे. काहीतरी हाणलं पाहिजे. भावना आपल्या गाडीनं अवरेज काय दिले नाही काय माहिती. एवढं कमी अवरेज येत नाही. मला वाटतं दिवसभर सकाळपासून एसी चालू आहे. एसीनं काय फरक पडत नाही असा एवढा अवरेज एवढं तोडावं. डिझेल एक तर फुल करताना त्यानं मी बघितलं नव्हतं फुल झाल्या का टाकी. मला वाटतं त्यानं कमी टाकलं त्यामुळं गोळ झालाय. नाही तर आता जाताना बघू. आता तर सगळा पिडवेकरण खराब रोड आहे. आता पुण्यात जाऊन किती बसते बघूया फुल करून. सकाळ जर ना भावानो 600 किलोमीटर ओढल्या गाडी सकाळी उठल्यापासून. अजिबात कंटाळा आला नाही काय नाही. ओके मध्ये चालू आहे. पण आता ही एवढं 200-250 किलोमीटर मध्येच काय पिडवेकरण ही ब्रेक धाड धाड आपटा आपटीमुळं का नाही एवढा कंटाळा येतो का नाही काय सांगू ना. सकाळ पाक अवस्था बेकार होती. अंग दुखाय चालू होतं सगळं. त्यामुळं रोड टकाटक असला ना गाडी चालवाय पण भारी वाटतं. मूड लागतो. चला आता काही काय आपटीत चालूच आहे. ट्रक वाल्यानंतर रिचार्ज संपला ह्याचा. आता अख्खी लाईन लागल्या. जवळजवळ 300 मीटर लाईन आहे. आणि ह्याच्या मागं घे म्हणतोय. याला म्हटलं पुढे घेऊन साईडला लाव त्याचं परमिट घेऊन. तर नाही म्हणतो. सगळ्यांनी मागं घ्यायचं. आता ह्याच्यासाठी सगळी लाईन मागं घ्यायची आहे. असलं भंगार सिस्टीम आहे टोल नाक्यात. शिव्या येत्यात तोंडात राव. भावना 8:30 वाजलेत. भूक लागले जाम. रात्री 8:30ला निघलोय कंपनीतनं. बरोबर आता अंतर आपलं झालंय बघा 950 किलोमीटर. 24 तास झालं 950 किलोमीटर. 7 तास मस्त झोप घेतली रात्री. 1 वाजता झोपलो 7ला उठलोय. 7 तास झोपून 950 किलोमीटर हाणले बघा दिवसभर. दिल्ली मुंबई हायवेला रनिंग लय भारी कव्हर होत. आता इथनं पुढे हे राहिलेलं थोडं होणार नाही कव्हर लवकर. एवढं फुल नाईट मारले तरी होणार नाही. आपल्याला फुल नाईट मारून सकाळी पोहोचायचं आहे. उद्या 10-11 पर्यंत तरी पोहोचून खाली झाली तरी आपल्याला भरायला जायचंय. त्या हिशोबाने आपण येणार आहे. झोपणार नाही आज. काय पण तोंड धुवून काय धुवून येणार निघून. जेवण करतो. लय भूक लागली आता. जेवलं पाहिजे. भावना राजस्थानी हॉटेलवर थांबलो होतो. मस्त असं जेवण केलं. मटर पनीर रोट्या. जेवण झालं. मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे व्हिडिओ काढायला विसरलो. चला आता जेवण झालंय. फक्त झोप यायला नको. आता सेंधवा बॉर्डरच्या अलीकडे मिनिमम सिन्नर वगैरे पास करून झोपू. 2 वाजतेला सिन्नर पास कराय. बघू किती वाजते का. तर चला निघूया. आलोय भावने MP बॉर्डरला. चला आता बॉर्डर पास करून घेऊया. आता बॉर्डर मध्ये आणखी झमेला राहणार आहे. काय सगळा खेळच आहे. भावने MP बॉर्डर पास झाले. आता येताना त्याला काही 1 रुपया दिला ना. आता महाराष्ट्रात याचा आज आहे जरा. काल त्याला दिलं जाताना 100. येताना रुपया दिला नाही. काल म्हणलं नाही मला पेपर चेक कर. मला क्यू करू. गाडीचा फोटो काढून घेतलाय त्यानं. त्या दिवशी जाताना पण नंबरचा फोटो काढला. आणि परत मग तिथे एंट्री दिल्यावर त्यानं डिलीट केला फोटो. आता पण काढलाय. म्हणलं काढला तर काढला बघा येईल परत. आले निघून फक्त केस पीस टाकून ऑनलाईन काय झाला खेळ सगळा. अंगावर घातली गाडी त्यानं फोटो काढता. सगळ्यांचा सर्रास फोटो काढत होती. मोबाईलला फोटो काढते आणि मग तिथनं वॉकीटॉकीनं पलीकडचं सांगते एंट्री घेतल्या जाऊ दे त्याला. मग ती मोबाईलवरचा फोटो डिलीट करते. नाहीतर फोटो काय करते काय माहिती. याला काय सगळं सिस्टीमच बनवून ठेवली आहे. चोर अख्खी बॉर्डर बंद आहे. अख्खं इकडं तिकडं 2 RT उभं राहिले. 2 गाड्या लावून एंट्री गोळा करा. नुकती ती समोर जाडली तर लाखो रुपये निघतील त्या समोर RTच्या. असला खेळ आहे. चला असू द्या. आलोय आपण बघा आता खंडवा कुठला कालघाट सेंधवा टोल. चला टोल क्रॉस करू आणि महाराष्ट्रात एंट्री मारू. यार कच्च्याला हॉर्न वाजवतयस. अर्ध वट आहे ती तिकडे सगळी बिनकामाचं हॉर्न वाजवीत गेले. 2 व्हीलर वाला काय संबंध आहे का त्याचा. खेळच आहे सगळा. मित्रांनो आलोय आपण महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळ आलोय. आता काय झालं स्पीड ब्रेकर आला. महाराष्ट्र बॉर्डर आता बाहेरूनच घालू. 50 सुट्टा आहेत का बघितलं पाहिजे. चला बाहेरून टाकू. 50 देऊन कल्टी मारू. चला भाऊ महाराष्ट्र बॉर्डर झाले. 100 टेकवलं भोंगा फाईट निघलेलो आहे. त्यांचं काय झालं
काय आलं झालं का पैसे दिले का त्याला पैसे 50 ना चला चला बॉर्डर 50 टेकून काढल्यात साईडनं एवढी जाम आहे ना महाराष्ट्र बॉर्डर भावानं आगा गा गा 2-2.5 किलोमीटर लाईन लागल्या महाराष्ट्र बॉर्डरची काय एवढी बॉर्डरला जाम लावते ती काय माहिती कसली राव लाईन लागलेली नशीब घातली साईड ना 50 दिलं आणि निघलो 100 दिलेलं 50 रिटर्न केलं त्या बिचाऱ्यानं आणि निघलो असं इमानदारी पाहिजे नाहीतर बेकार काम या बॉर्डरला जाय बरं का बाकी ओव्हरलोड असली तर 500 घेतात सर त्याने विचारलं माल किती आहे मला आहे 100-150 किलो मग मला ते 50 चल मराठी बोललं ना मग ओके मध्ये कार्यक्रम होतो हिंदीमध्ये जरा कार्यक्रम लागतो 100 घेणार मग चला निघलोय झोप यायला लागलेली राव बॉर्डरला आल्यावर झोप गेली माझी माहिती आहे बॉर्डरच्या पहिलंच झोप आलेली मला थोडं इकडे तिकडे गेली गाडी आता तोंडावर पाणी मारतो कुठेतरी चहा घेतो आणि मग निघू म्हणजे एकदा फ्रेश झाला ना मग काय ना कंटाळा आला होता मागाच्या ना आता जरा बरं बेटर वाटायला लागलं महाराष्ट्रात आल्यामुळं हो 1 वाजलेत आणि आपण थांबलोय धुळ्याच्या अलीकडं बरोबर झोप यायला लागली म्हणलं आणि सकाळचा कंटाळा पण आलाय मग काय प्रेडिटर घेतलंय बघा असं कधीतरी हाणलं तर चालतंय बघा झोप तरी जायला आणि महत्वाचं कंटाळा आलाय भरपूर तो कंटाळा महत्वाचा गेला बघा झोप आता आलेली मग अशी आता काय यायची नाही आता प्रेडिटर एक हाणलं म्हणजे आता मला ते सिनियर गाठते तेवढं चला आता प्रेडिटर हाणले म्हणल्या एनर्जी तर आल्या जरा अंग दुखत होतं जरा बंद झालं बरं का जरा मोकळं वाटायला लागलं आता मिनिमम आता धुळ्यात पोचते धुळ्याच्या जवळ आहे धुळे इथनं राहिले 8-9 किलोमीटर धुळ्याच्या टोल नाक्या होतो आता चांदवडच्या आसपास जाऊ आणि पडी मारू चांदवड पैसे 1-2 तास आणि मग उठून निघू जाते 11-12 पर्यंत पोचलेलो आहे भावानं धुळ्यामध्ये आपण धुळ्यात ट्रॅफिक लागतं पण आता या रात्रीचा काहीच विषय नाही भोंगा फाईट जाऊ आता मालेगावला पण ते डायव्हर्शनचं थोडंसं काम चालू आहे ते थोडंसं असेल बाकी मग काय विषय नाही बघू जेवढं पास होईल तेवढं करू कारण दिवसाचा परत लय त्रास होणार आपल्याला त्यामुळे जेवढं होईल तेवढं हाणू आत्ता रातच पाहून आपण पोचलोय मालेगावच्या तिथं आणि जाम लागले राव इथं या डायव्हर्शनला आम्ही सगळे रॉंग साईड आले पुढच्या गाड्यामुळे आपण येण्यामुळं आम्ही नाही फक्त ह्या लाईनमुळे ही लाईन जाम लागल्या त्यामुळे नक्की काय झालं ना झालाय घोळ आलं इकडनं आलो खेळ झाला का काय आता गाड्या तर पास होत्यात का आमच्या आधी हे ट्रॅव्हल्सवाली आले त्यांनी लाईन जाम करून टाकली आम्ही त्यांच्या मागणं राईटने टाकून आलोय पुढं आपली फॅमिली मेंबरची गाडी आहे पुढं ती टाकली म्हणून मी टाकली आता मी टाकीन नाही कधी अशी रॉंग साईड पुढच्या आता त्रास त्या अण्णाची गाडीच बसना त्याला खेळ सगळा आता भावानं 2-2.5 किलोमीटरची लाईन होती कशी बशी रॉंग साईड टाकून आलोय बघा लाईन बघा की लय लांबडी रॉंग साईड टाकून दाबादाबी करीत आलोय पुढं निघून आलो मोकळा रस्ता लागला आता माझ्या बरोबरची गाडी राहिली माग बहुतेक मी 2 किलोमीटर फुल रॉंग साईड आलोय टायर खाली उतरून कसलं जाम लागलंय बघा यासने तर 3-4 किलोमीटर लांबडी लाईन कारण पुढनं सगळ्या रॉंग साईड गाड्या आलेल्या जायला चान्सच नाही यांच्या रस्त्यावर सगळ्या गाड्या आल्या ट्रॅव्हल्सवाल्याने यांनी जाम लावून ठेवले यांचं चला ज्योतिबाच्या आशीर्वादानं आपण आलोय बाहेर निघून आता पुढे जाऊन झोपूया ती गाडी असतं काय करणार आहे चला तर गुड मॉर्निंग भावनो रात्री येऊन सकाळी झोपलो होतो बघा किती वाजता 5 वाजता झोपलो होतो आता वाजले 7 2 तास पडी मारली इथं आणि चला म्हटलं आता निघूया कारण 2 तास झोपलो नसतं तर पुढं झोप नव्हती आलेली पण म्हटलं झोपूया तेच तर वाट बघत बसलो झोपलो आणि आता चला निघतोय सकाळी 7 वाजलेत 2 तास झाली झोप मस्त असं फ्रेश होईल आता
7, 8, 9, 10, 11, 12 वाजतात राव. भरायला जायचं काय लफडाच होऊन बसलाय सगळा. झोपलो नसतो तरी झोप आली असती, पुढे 2 तास झोपावच लागला असतं. तर चला निघूया आता पुण्याच्या दिशेनं. अजून लय रनिंग आहे. आता आपण चांदवडच्या तिथं आहे, अजून इथनं भरपूर वेळ लागणार आहे राव. मिनिमम बघा की 4, 5, 6 तास लागतील. बघूया आता किती वाजतात हिंजवडीला पोचायला. धावणं लागलोय हायवेला, बेरकीट लावलंय कारण उशीर झाला राव. बारायला जायचं नसतं तर काय विषय नव्हता, असं पण आपल्याला 11-12 वाजेपर्यंत पोहोचायचंय. ते पोचतोय आपण आता. बघ चाकणला ह्याला कुठं ट्रॅफिक लागलं नाही पाहिजे, मग काय विषय नाही, मग जनाट करणं जातोय. तर चला आता ह्यो घाट लागला, एवढा घाट पास करू आणि डायरेक्ट मग लेप मारू आणि निघून जाऊ. मागच्या वेळी आपण आलेलो बघा, येताना इथं झोपलेलो साई कृपा धाबा. हाय बघा साई कृपा धाबा, आपण झोपलेलो मागच्या वेळी तो. आणि हा लागला घाट चांदवडचा. भावांनो आपण टर्न मारलाय सिन्नर रोडला. आणि महत्वाचा विषय असा, भरपूर जणांनी हात केले आपले फॅमिली मेंबर, गाड्या थांबवल्या. पण माझं काय झालंय, माझं टायमिंग झालंय फेल. 11 वाजता गाडी पोहोचायला पाहिजे पुण्यात, तर आपण आता 9 वाजले तरी आपण सिन्नरच्या अलीकडेच आहे. त्यामुळे मी कुणाला थांबलो नाही, तर सॉरी भावांनो, गडबड असल्यामुळं थांबलो नाही कुणाला. आणि महत्वाचा विषय, रात्री झोपलो नसतो, 2 तास झोप पाहिजेच राव. काय नाही, झोपण्यापेक्षा झोप पाहिजेच, त्यामुळे 2 तास झोपलो, त्यामुळे वेळ झालाय. आणि महत्वाचं ट्रॅफिक लागलं होतं, त्या ट्रॅफिकमुळे त्या गाडीसाठी थांबलो आणि त्यात वेळ गेला. तर चला काय विषय नाही, पोहोचतोय आपण. असं पण 1 वाजतील जायला कंपनीत, 1-2 वाजतील, 3-4, 5 वाजणार मुंबईला जायला कंपनीत. थांबवून ठेवू, काय विषय नाही. नाहीतर मग पोर्टरनं मागवू मटेरियल बाहेर, असं काय ते नियोजन लावू, बघू कसं होते. रोड तर टापोटाप आहेच, पण रस्त्यानं बघा सगळ्या द्राक्षाच्या बागा आहे. सगळा तरकारी एक्सप्रेस आहे इकडे. आयला नाशिककर ऊस लावी जावा राव. सगळी तरकारी तर नादावली. तरकारी, गहू आहे, कांदा आहे, कांदा इकडं गहू आहे. ऊस कुठं दिसणार राव. वैरण मक्याने बिक्याने लावले. ऊस कमी आहे, कमी प्रमाणात आहे. गहू जास्त आहे इकडं. का म्हणून ऊस करत नाही का म्हणून माहिती. ताज्या पैसे चटक लागल्या नाशिकरांनी. ताजा पैसा पाहिजे तरकारीचा. आम्ही वर्षात 1 बंडल घेते, तुम्ही महिन्याला घेताय. भारी आहे, भारी आहे. तर भाऊ नाश्ता करायला थांबलोय सिन्नर रोडला लागून. पाववडा घेतलाय नाशिकचा, पाववडा खाऊ आणि निघून जाऊ. वेळ झालाय. कंपनीतनं एवढं फोन यायला लागले साहेबाचं. मगाच्यानं 4 फोन आलं मला. दोन्ही गाड्या सोबत आहे सांगितलं त्यांना. ट्रॅफिक लागलं होतं मालेगावला असं सांगितलं. चला पोचू आता, जाऊन आता वाजलेत बघा 10 वाजे आले. आम्हाला मिनिमम वाजणार आहेत 2 वाजतील पोचायला. 2 चला. पण आता लागलोय नांदूर शिंगोटा रोडला. मी आलो नव्हतो मागच्या वेळी, मला वाटलं खराब असेल, कारण एकदा मी आलो होतो तो उकारलेलं होतं सगळं सिमेंटचं. रवखट रोड झालाय. मी मागं वर्षभरापूर्वी आलो होतो, उकरलं होतं सगळं. आता राव नादकोळा रोड झालाय नांदूर शिंगोटा. सिन्नरला जायची गरजच नाही, डायरेक्ट नांदूर शिंगोट्याला निघतंय. एक नंबर. तिथं नाश्ता करायला थांबलेलो, तिथं त्यासनी म्हटलं रोड झालाय का होती, म्हणजे 1 नंबर टॉपचा रोड झालाय. मग लगेच आणला टर्न. खरंच राव टॉपचा रोड आहे. कडक मध्ये टाप निघून 80 चालली गाडी. नादकोळा डायरेक्ट आता हायवे निघून रिबीट लावलं. टायमिंग वाचलं आपलं. डायरेक्ट 3 तास दाखवायला लागला आता पुन्हा. लागलोय हायवेला आणि एक छानसं मंदिर लागलंय, बघू शकता. वा 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 वा, काय डिझाईन आहे राव. तिरुपती सारखं दिसतंय. भक्ती शक्ती मंदिर. त्या दिवशी काढायचाच व्हिडिओ राहिला.
कडक आहे का नाही ना तो खोळा भावानं रोड काय खतरनाक दिसतोय. खिंड सगळी फोडले डोंगर आणि रोड बनवलाय असा कर्व मध्ये रोड बनवलाय खतरनाक असा एक खिंड आहे ना तो खोळा दिसतोय राव. हे इथं पुढं पण खिंड आहे बघा. तसं जाग्यावर तर नाही खिंडीतच जाग्यावर डोंगर वळवलाय. काय डोकं चालवलं असेल कडक. टेलर वाल्यानं काय खेळ केलाय माल पाडून बसलाय. माऊली एवढी गडबड असताना पण आंघोळ केली बघा. आंघोळ महत्वाची होती. आंघोळ उरकली आता काही टेन्शन नाही. गाडीत मासे कुठनं आल्या खाप करणे एवढ्या. ह्याचा लय हार्ड स्प्रे आहे मोगरा. चला आंघोळ उरकली पटकन निघूया आता कारण वेळ भरपूर झालेला आहे. वेळ नाही एवढा बोंबाबोंब होणार आहे सगळी. काय प्रॉब्लेम नाही चला निघूया. मस्त पैकी आंघोळ उरकली टकाड्याक झाला खाऊने. आता भुंगा फाईट पुण्याच्या दिशेनं कारण लय कंटाळा आलेला आणि कसं तरी वाटत होतं राव लय बेकार. त्यामुळे म्हणलं आंघोळ पहिली केली पाहिजे. आंघोळ करायला लागते. 10 मिनिटात आंघोळ उरकली लगेच निघलोय. काय आंघोळीला काय असं 10 तास लागत नाही. 10 मिनिटात उरकली लगेच कल्टी मारे आणि रिबेट लावले बघा पुण्याच्या दिशेनं. चला आता भोंगा पाईट न कुठे थांबता डायरेक्ट कंपनी दावायची हिला. आणि एसटी वाले दादा पण आपले फॅमिली मेंबर आहेत राव. आयला मला एसटीत ना कोण हान मारते लाईट मारते. एसटी वाल्याला काय गडबड आहे बघते तर दादा फॅमिली मेंबर हात करते आत. चला आता आपण पोचलोय. कुठं आलोय हे मला वाटतंय हे काय ते राजगुरुनगर पास केलंय आपण. राजगुरुनगर बायपासला पास केलंय. आता पोचू 1 तासाभरात पोचल मला वाटतं. इथनं चाकरला जर ट्रॅफिक नाही लागलं ह्या दुपारच्या टायमिंगला तर तासाभरात पोचतंय डायरेक्ट कंपनीत हिंजवडीला. भावंडला चाकणला पोचलोय आणि बघू शकता जाम लागलेला आहे. चाकणला आलं की ट्रॅफिकची आठवण होती म्हणजे पुण्यात आल्यासारखं वाटतं बघा. हा कसा आहे त्या नक्का चाकणचा लय जाम लागले राव. इथनं जाम लागले केव्हा पोचायचं. अजून मला तासभर लागल बरं का. 1 वाजले इथंच. 2 वाजता नियोजन लावूनच होतं मी 2 वाजते. चला पोचूया. चाकण चौकाचा सिग्नल एक लय मोठा आहे भावन. तात्यासनी पण सुचना ना की कुठनं ट्रॅफिक सोडून काय करू. सुटला बाबा चला. कोण पण कसं पण घुसतोय इकडं नियमच नाही. आता बघा सिग्नल सुटला आणि तो ट्रकवाला आलाय आडवा. अवघडच विषय. तो ब्रिज भावानं मला लय आवडतोय पिंपळे गुरवचा आणि त्याला नाव आपल्या फेवरेट नेत्याचं आहे मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री. गोव्याचे मुख्यमंत्री होते ते मनोहर पर्रिकर. आपले फेवरेट होते बरं का ते संरक्षण मंत्री. लय हुशार व्यक्तिमत्व होतं खतरनाक. कसा वाटला ब्रिज. तर आपल्या तर कंपनी राहिले बरोबर 15 किलोमीटर हिंजवडीची. पुढं गाडी थांबली आपली. ते आपल्या पुढं आले दादा. मी जरा थांबलो. दोघं तिघं थांबायचं नव्हतं अर्जंट होतं तरी पण मी कुणाला थांबलोच नाही रस्त्यानं. ते आपले गाववाले होते त्यांच्यापाशी थांबलेलो 2 मिनिटं. त्यामुळे ती गाडी आली पुढे निघून. ते आता पुढे थांबले त्यांना कंपनी माहित नाही ऍक्च्युली. मला पण मी 2 वेळा आलोय त्यामुळे काही विषय नाही. तर चला पोचूया डायरेक्ट. त्यांना घेऊन निघू डायरेक्ट. आता कोकणे चौक लागल तिथून लेप घ्यायचा आणि डायरेक्ट हिंजवडी. चलो भावानो हिंजवडी IT पार्क मध्ये ग्रँड एंट्री मारलेली आहे भावानं तुमच्या. बघू शकता हा गेला मुंबईला पलीकडं. हा गेला आपला कराडला आणि हा सरळ हिंजवडी वरनं आली ओव्हरब्रिजनं. ही गाडी समोर थांबली आपली. बघू शकता समोर दिसते बघा दादांची गाडी. लेपला दिसते का ताडपत्रीवाली. आपलीच धन्य आहे ती. चला 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 हॉर्न वाजवतो. चला पोचूया कंपनी डायरेक्ट. आता ट्रॅफिक इकडे लय असतं या रोडला. ही आहे कंपनी ग्रेट. चला एंट्री करू आणि आतमध्ये घुसून पटाक्षे खाली करून कल्टी मारू. एंट्री करायचं चालू आहे. असलं ऊन लागते ना आता एसीतनं उतरल्यामुळे लय बेकार. एंट्री करून पडदेशी खाली करायची आणि लगेच कल्टी मारायची.
आता पहिली एंट्री करूया. चालू आहे. झाली ना एंट्री आपली. म्हणून आलो एंट्री मारली कंपनीत. या समोरच्या धक्क्याला लावायची आपल्याला गाडी. बघू आता त्याला पेपर देऊ आणि लावू. लगेच होती खाली. काय टाइम लागत नाही. 5 मिनिटात गाडी खाली होती. एकच प्यालेट आहे आपलं. आपली काय धक्क्याला लागत नाही. साईडलाच खाली होईल. चलो भावनी आपलं पायलट आहे. गेलंय पुढं राव. आता ओढलं बाय मागं फोरकली आली खाली होईल. ती गाडी लावली तिकडं. चला घेऊ काढून खाली. झालेलं एक खाली भावानं. एक प्यालेट आपलं उचललंय. कान करणं नेलेलं आहे मोकळं. झाली धनू मोकळी 5 मिनिटात. ओके मी थँक्यू. चला पोच घेऊन कल्टी मारू. अशा तऱ्हेने भावानं झालेली आहे गाडी खाली आपली. पोच वगैरे घेतली आणि गेटच्या आता बाहेर पडतोय. फोटो वगैरे काढू आणि गेटवरच ठेवून निघून जाऊ. तर चला आपण सध्या आता बघू काय प्लॅनिंग नाही. मुंबईला जायचं त्यांना भरायचं होतं ते आता उद्यावर ढकललं. मी म्हणलं उद्या येतो. त्यामुळं जाऊ मुंबईला. थोडस इथं थांबू. व्हिडिओ वगैरे एडिट करू आणि मग निघू जरा थोड्या वेळानं. नाहीतर पुढे जाऊन थांबू कुठेतरी. भूक पण लागल्या काहीतरी खाऊ आणि मग निघू. तर चलो हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये.